सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। तर आज सीपी मुंबईचं ग्राउंड झालं 14 फेब्रुवारीला आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर कशा प्रकारे ग्राउंड होत आहे, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे, कोणकोणत्या आपल्याला चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। 1600 मीटर रनिंगसाठी त्या ठिकाणी ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर गोळा फेकचं कसं काय, 100 मीटर रनिंगचं कसं काय आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांना मुलांना किती मार्क त्या ठिकाणी सरासरी आज पडत आहे 100 मीटर गोळा फेक 1600 मीटरमध्ये आणि त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे आणि त्याचबरोबर जे पण विद्यार्थी बाहेर गावून येत असेल तर आपल्याला कशा प्रकारे ग्राउंडवर पोहोचता आहे आणि राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सर्व काही व्यवस्था मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी कुठं करण्यात आले याबद्दल। तर आज 14 फेब्रुवारीला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, भरती कशा प्रकारे झाली याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड आहे। तर सर्वात अगोदर जायचं कसं, राहायची व्यवस्था ती तुम्हाला सांगून देतो। जे पण विद्यार्थी बाहेर गावातून येत आहे, बाहेर जिल्ह्यातून येत आहे, भरपूर विद्यार्थी दुरून येत आहे, हजार किलोमीटरपासून मुलं या ठिकाणी येत आहे। सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर यायचं आहे। तिथून जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला घाटकोपरची लोकल पकडायची आहे। 10 रुपये तिकीट आहे, 10-15 20 रुपये तिकीट आहे, जास्त तिकीट नाही आहे। घाटकोपरला आल्यानंतर घाटकोपरमध्ये उतरायचं आणि घाटकोपरचे जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे मेट्रो पकडायची आहे, घाटकोपरची मेट्रो रेल्वे आपल्याला पकडायची आहे। घाटकोपरचे मेट्रो रेल्वेनं डायरेक्ट मरोळची तिकीट तुम्ही फाळून घ्या, 20 रुपयाची तिकीट त्या ठिकाणी आणि 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला मरोळ नाकामध्ये त्या ठिकाणी पोहोचून देते। ठीक आहे, तर आपल्याला तिकीट फाळायच्या वक्ती मरोळ नाका त्यांना म्हणायचं आहे, मेट्रोनं आपल्याला जायचं आहे, लक्षात ठेवा। जसं आपण त्या ठिकाणी घाटकोपरवरून जसं मेट्रोनं बसल्यानंतर आपल्याला डायरेक्ट मरोळ नाकापर्यंत त्या ठिकाणी मेट्रो सोडून देते आणि तिथं आपल्याला उतरायचं आहे। तिथं जसे तुम्ही उतरले तर तिथून सरळ जे विद्यार्थी मित्रांनो 1.5 किलोमीटर अंतरावर पोलीस मुख्यालय आहे। तिथल्या जर ॲटोवाल्यांना जर तुम्ही म्हटलं तर आम्हाला सोडून द्या या ठिकाणी, तर ते मीटरनं त्या ठिकाणी पैसे घेते। साधारणतः 80 रुपये त्या ठिकाणी 50 रुपये अशा प्रकारे पैसे घेतले जाते। तर तुम्ही जर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सर्वात जे बेस्ट राहणार आहे तर पैदल तुम्ही गेले ते चांगलं त्या ठिकाणी राहणार आहे, कारण की त्या रोडनं ट्रॅफिकसुद्धा जास्त राहते। ॲटोन जर गेले, ॲटोला सुद्धा जाण्यासाठी वेळ त्या ठिकाणी लागते, भरपूर काही मोठा ट्रॅफिक त्या ठिकाणी लागते आणि पैदल जरी तुम्ही गेले तर बाद तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहे। तर शक्यतो तुम्ही पैदल तिथून जा, मरोळ नाकापासून तुम्ही पैदल चालले जा आणि 15 मिनिटाचाच रस्ता एक लक्षात ठेवा। आणि त्या मरोळ पोलीस मुख्यालयाच्या समोर जे विद्यार्थी मित्रांनो 150 मीटर अंतरावर आपले राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। श्रीराम मंदिर त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्याच्या बाजूने जे विद्यार्थी मित्रांनो एक स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही 60 रुपयात जेवण वगैरे करू शकता। ठीक आहे, अशी काही व्यवस्था त्या ठिकाणी आहे, राहण्याची व्यवस्था चांगली आहे। जे पण विद्यार्थी गावाहून येत असाल तर डबा वगैरे सोबत नाही, त्याचबरोबर चादर वगैरे सुद्धा नाही, कारण की रातची हवा जास्त मुंबईमध्ये लागते, लक्षात ठेवा। भरपूर काही थंडी लागते आणि आपल्याला त्या ठिकाणी 1 दिवस अगोदर येत आहे, पूर्ण आपला आराम वगैरे झाला पाहिजे, जेणेकरून आपलं जे ग्राउंड आहे तर ते ग्राउंड आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येणार आहे। ठीक आहे, तर आज 14 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झालं। सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बॅचचा जर आपण विचार केला तर सकाळी 6ची बॅच आहे, 5ची बॅच आहे आणि 8ची बॅच आहे आणि एक 10ची बॅच आहे। ठीक आहे, तर ह्या बॅचांना सकाळीच त्या ठिकाणी नेल्या जाते, सकाळी 6 वाजतापासूनच नेल्या जाते, 6 ते 10 वाजेपर्यंत ते बॅचन येते। तर जेवढं तुम्ही लवकर जासान, जेवढं तुम्ही 4-5 वाजता जर गेले तर लवकर नंबर तुमचा त्या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे आणि जेवढे तुम्ही लेट गेले म्हणजे 7 वाजता जर गेले तर तेवढा लेट तुमचा ग्राउंडसाठी त्या ठिकाणी नंबर लागणार आहे, म्हणजे उन्नीताईने तुमचं ग्राउंड होणार आहे। म्हणजे सांगतो एवढं की जो काही तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर जाण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, तर ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर आपल्याला घुमून त्या ठिकाणी जावं लागते आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो गेटापाशी त्या ठिकाणी सर्वात अगोदर बॅगा काढायला लावते। बॅगा काढल्यानंतर आपल्या बॅगीचा नंबर आपल्याला दिला जाते आणि तो नंबर आपल्याला शेवटपर्यंत ठेवावा लागते आणि तो आपल्याला त्या ठिकाणी दाखवा सुद्धा लागते, लक्षात ठेवा। ठीक आहे, बॅगा ठेवल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिथं डॉक्युमेंट काढायला लावते। डॉक्युमेंट आपल्याला फक्त वरतं 2 डॉक्युमेंट न्यायचे आहे, ओरिजिनल आधार कार्ड सोबत नाही आणि त्याचबरोबर जे तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते ओरिजिनल हॉल तिकीट नाही, फक्त एवढे डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर लागून राहिले, बाकी कोणते डॉक्युमेंट लागत नाही। जेवढं काही डॉक्युमेंट आहे हे सगळे आपल्या फाईलमध्ये ठेवून द्या, फक्त वरतं 2 डॉक्युमेंट ठेवायचा, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, बस एवढे डॉक्युमेंट। आणि त्याचबरोबर 2 फोटो ठेवा, एकच फोटो त्या ठिकाणी लागते, पण एक फोटो जर आपला पडला तर एक सोबत आपल्या या ठिकाणी राहू द्या,
कारण की एक वेळ आपण ग्राउंडच्या अंदर गेल्यावर आपल्याला ग्राउंडच्या बाहेर जाता येत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना त्या ठिकाणी पेंडॉलमध्ये बसून ठेवलं जातं आणि पेंडॉलमध्ये जवळपास 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी केल्या जातं आणि 50 पोरांची जी बॅच आहे आणखीन त्या ठिकाणी सोमवार नेल्या जातं आणि तिथं बसून ठेवलं जातं. म्हणजे जवळपास 4 ते 5 घंटे फक्त बसूनच ठेवलं जाते, म्हणजे उंची मोजण्यासाठी, त्याचबरोबर आपलं सिग्नेचर करण्यासाठी. तर सर्वात अगोदर आपल्याला बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी आपला नंबर आला तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला तिथंच जे विद्यार्थी म्हणून आपला सिग्नेचर करायला लावते, आपला फोटो त्या ठिकाणी चिपकायला लावते त्या फाईलवर. आणि त्याचबरोबर जे आपलं जे विद्यार्थी म्हणून आधार कार्ड त्यांना दाखवावं लागते, आधार कार्ड ओळखपत्र आपली त्या ठिकाणी दाखवावं लागते. हे काही दाखवल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन आपल्याला सोमवार नेल्या जाते. सोमवार आपली हाईट मोजल्या जाते, हाईट झालं, त्याचबरोबर आपली छाती झालं, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, उंची 165 सेंटीमीटर. आणि त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे, सर्व त्या डिजिटल मशीनमध्ये दाखवून देते आपली उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे, सर्व तुम्हाला त्या पिवळ्यामध्ये दाखवून देते, पिवळी स्क्रीन आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. हे काही दाखवल्यानंतर आणि आपले जे विद्यार्थी म्हणून बूट वगैरे सुद्धा काढायला लावते उंची छाती मोजायच्या अगोदर. हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखी सोमवार त्या ठिकाणी पाठवले जाते आणि सोमवार त्या ठिकाणी एक पेंडॉल टाकलाय, त्या पेंडॉलमध्ये आपल्याला बसून ठेवला जाते आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून दोन्ही पायाला आपला चिप लावावं लागते, ठीक आहे. चिप लावल्यानंतर दोन्ही पायाला चिप लावल्यानंतर आपल्याला चेस्ट नंबर दिला जाते. चेस्ट नंबर दिल्यानंतर आणखीन आपल्याला एका हॉलमध्ये नेल्या जाते आणि हॉलमध्ये त्या ठिकाणी जे काय करत आहे, हॉलमध्ये आपलं जे त्या ठिकाणी हे होत आहे, त्या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून हॉलमध्ये आपलं त्या ठिकाणी बायोमेट्रिक्स होत आहे, थंब वगैरे आपला घेतला जात आहे, फोटो वगैरे आपला काढला जात आहे. आणि हे प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन आपल्याला समोर पाठवलं जातं आणि समोर पाठवल्यानंतर आणखीन कॅम्प्युटरवर आपलं त्या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून स्कॅनिंग केलं जात आहे. हे काही झाल्यानंतर जे आणखीन आपल्याला जे विद्यार्थी म्हणून समोर त्या ठिकाणी एक पेंडॉल टाकला, त्या पेंडॉल पाशी त्या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी केल्या जात आहे. तर एका पोलीसवाल्याजवळ 50 विद्यार्थी त्या ठिकाणी दिल्या जात आहे आणि स्टार्टिंगला जे विद्यार्थी म्हणून लगेच पहिला दोन त्या ठिकाणी घेऊन आले ते 100 मीटर घेऊन राहिले आणि 100 मीटरचा जो ट्रॅक आहे मातीचा ट्रॅक आहे आणि त्याचबरोबर कडक धडक तो ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा. आणि तिथलं जे 100 मीटरची जी सिस्टीम आहे, शिट्टी वाजवल्या जात आहे, त्यानंतर जे विद्यार्थी म्हणून पोरं पळत त्या ठिकाणी अशा प्रकारे सिस्टीम आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी म्हणून मुलांना 100 मीटरमध्ये कमी मार्क भेटत आहे. हे काही झाल्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे लगेच 1600 मीटरसाठी नेला जात आहे आणि 1600 मीटर रनिंगला 50 पोरं रनिंगसाठी सोडून राहिले आणि 50 मध्ये जे विद्यार्थी म्हणून 50 पैकी असे मोजकेच त्या ठिकाणी पोरं आहे की ते आउट ऑफ या ठिकाणी रनिंग मारत आहे किंवा त्या ठिकाणी जे ज्यांचा 5 मिनिट 15 सेकंड किंवा 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टायमिंग त्या ठिकाणी येत आहे. आणि भर उन्ही टायमिंग त्या ठिकाणी जे मरोळ पोलीस मुख्यालय या ठिकाणी ग्राउंड होतं, एक लक्षात ठेवा, 1600 मीटर रनिंग, ठीक आहे. अशा प्रकारे 50 पोरं त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे आणि त्यामधले सुद्धा जवळपास 25 विद्यार्थी रनिंग काढत आहे आणि 25 विद्यार्थी थांबून राहिले म्हणतात, ठीक आहे, दम सोडून देऊन आले. हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी म्हणून तिसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे गोळाफेकसाठी 3 चान्स आहे आणि 1600 मीटर रनिंगचा जो ट्रॅक आहे तर हा जे विद्यार्थी मिळवणं मातीचा, एक लक्षात ठेवा. जेवढं काटावून धावतान तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, जेवढं तुम्ही बाहेरून धावतान तेवढं तुमचं नुकसान आहे, जेवढं अंदरून धावतान तेवढे तुम्हाला चांगले मार्क भेटणार आहे आणि टायमिंग कमी येणार आहे. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावतान तेवढं टायमिंग जास्त होणार आहे, तेवढे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं गोळाफेक सगळ्यात शेवट होता त्या ठिकाणी, तर बाथरूमला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाऊ देत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मुलांना बाथरूमला जाऊच देत नाही त्या ठिकाणी सप्पा शेवटपर्यंत, त्या ठिकाणी डायरेक्ट तुमचा सर्व झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी नेलं जाते, ठीक आहे. तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर हे काही सर्व इव्हेंट त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना 50 मुलांची बॅच त्या ठिकाणी केल्या जातात आणि त्यांना सिग्नेचर वगैरे करायला लावतात. 1600 मीटर रनिंग झालं, त्याचबरोबर 100 मीटर रनिंग झालं, तर यावर जे विद्यार्थी मिळवणं सिग्नेचर केल्यानंतरच ते बॅच त्या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर त्या ठिकाणी केल्या जात आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे आज ग्राउंड झालं आणि मुलांना 100 मीटरमध्ये झालं गोळाफेकमध्ये कमी मार्क्स पडत आहे. तर अशा प्रकारे प्रक्रिया आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय